घ्या आणि नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. संजय 11 भातान आणि त्याचा अगेन्स्ट खेळत असताना निवी 11 साई समर्थ तळवली. क्षेत्ररक्षण सजलंय. 3 षटकांची मॅच. आणखी एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो आहे. चला थोडीशी घाई करा. चला सामन्याकडे आपण बोलतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय ठोंबरे आणि त्याच्या साथीला सागर मोरे. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक जय चव्हाण याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. करंजडे टीमच्या माध्यमातून जय चव्हाण याला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच राहील. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती जय चव्हाण याला आपण पाहत आहोत. दाखल होत असताना पहिला चेंडू पडेल. गोलंदाज सज्ज होतोय जय चव्हाण. पहिला बॉल उजव्या बाहेर. इथे पंचांकडे अपील करण्यात आली. पिचिंग इन लाईन नाही आहे. डिरेक्शन ऑफ द बॉल, हाईट फॅक्टर सर्व काही इथे पंचांनी पाहिलं आणि लगेच दर्शवलं की अर्थात ही इथे फलंदाज नॉट आउट आहे. गोलंदाजी करत असताना लेग बिफोरची अपील ज्या वेळेला करण्यात येते ना त्यावेळेला पंच अनेक बाबी सातत्यपूर्ण पाहतात की हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल, बॅटला बॉल ब्रश झालाय की नाही, लीगल डिलिव्हरी, या सर्व गोष्टी इथे पाहिल्या जातात. यावेळेला पहा प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, जुळून येते रेशीम गाठी. ठोकलाय षटकार. मॅच मध्ये सुरू झालेली ही इनिंग थांबण्याचं नाव घेत नाहीये. अद्याप आपण पाहिलं तर 58 वरती नॉट आउट आहे. या सामन्यातले 6, मागील सामन्यातले 52. यावेळेला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्र अक्षक चेंडूच्या खाली. महत्वाचा फलंदाज, मोठी मासी जायला. फलंदाज क्रमांक पहिला अजय ठोंबरे बाद. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. कारण कदाचित मला वाटतं की उद्या ऑफिसला जाणारे इथूनच निघतील थेट ऑफिसकडे. इतका वेळ तर जाणारच आहे. चला घाई करा मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती जिथे आल्यानंतर एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे ती जय चव्हाणने. महत्वपूर्ण फलंदाज बाद होत असताना मागील सामन्यातील ही इनिंग इथे थांबली आहे. अर्थात अजय ठोंबरे बाद होत असताना आपण पाहिलं एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती टिपण्यात आला. जसा स्ट्रोक खेळला ना असं वाटलं होतं की याच्यावरती 6 धावसंख्येची मोहर उमटते की काय. परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये या बाबी तितक्याशा होत असताना पाहायला मिळालेले नाही. आता एव्हा कॅच आणि त्याकरिता आपण प्रेक्षक वर्गासाठी टी शर्ट्स आहेत. ती टी शर्ट्स इथे वितरित करत आहोत. गोलंदाज जय चव्हाण. नवीन बॅटर रोहित पाटील. यावेळेचा बॉल रोहितच्या बॅटमधून देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळालाय.
मागील मॅच मध्ये त्याला संधी मिळाली नाही, या सामन्यामध्ये संधी मिळाली आणि पहिल्याच बॉल वरती त्याने षटकार ठोकला. हा षटकार आहे ना, हा जे फटके आहेत ना प्रतिस्पर्ध्याला चटके देतील. चांगला स्ट्रोक येत असताना संघाची धावसंख्या 12. पुढचा बॉल गोलंदाज पुनच्च. याही वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. वॅकेंट एरिया आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, रन्स अवेलेबल आहेत. धावा इथे प्राप्त होत असताना 2 कंप्लीट केल्या, तिसराचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु इथे 2 धावा कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. करंजाडे टीमने मागील बॉलवरती जिथे विकेट प्राप्त केली अजय ठोंबरेची आणि एक मोठा जल्लोष केला, बळीची टाळी दिली, परंतु पुढच्याच बॉलवरती आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटीलने सांगितलं रुको जरा सबर करो, बोला था ना धक्का बुक्की नाही करणे का. त्याने षटकार ठोकला. आणखीन एक चेंडू उजव्या बाहेर, तो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन, अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. अजय ठोंबरेची विकेट जरूर प्राप्त केली आहे परंतु धावा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. ओसांडून वाहते धावसंख्या, पूर सदृश्य स्थिती इथे पाहायला मिळते. त्यावेळेला बॉल खाली राहिला, सरप्राईज पॅकेज होता, एक सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. जमिनीला समांतर चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या षटकाच्या अंती 3 षटकांच्या मॅच मध्ये धावफलकावरती धाबा त्या 15. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत, टॉस जिंकल्यानंतर कर्जुआई करंजे या टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुडावे टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 15. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि जिथे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय राज विखारे याला पाचारण करण्यात आलंय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. त्याच्या समोर काय वाढून ठेवलंय किंवा अगदी आपण पाहिलं नाही, हे आव्हान कडक राहणार आहे. एकंदरीत प्रथम स्ट्राईक एंड वरती सागर मोरे पाहायला मिळेल कारण त्याला अद्याप स्ट्राईक मिळालेली नाहीये. नॉन स्ट्राईक एंड वरती तो उभा होता. या षटकामध्ये काय घडणार, गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना करंजाडे टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती दाखल होतो राज विखारेचा पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. इथे एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट मधून एक सुंदर साऊंड इथे येत असताना इथे पाहायला मिळाला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, ऑफ ड्राईव्ह केलं, इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 16 धावा जिथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉल वरती सिंगल अर्जित केली आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात राजच्या अगेन्स्ट एक सिंगल येत असताना पुढचा बॉल कमी गतीने टाकला, उजवेशीच्या बाहेर, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. इथे चिक्की सिंगल येत असताना पाहायला मिळाली. भातान गावामध्ये अगदी आपण एक चोरी होत असताना ही धावांची पाहायला मिळाली. रन्स आली आहे. मैदानाच्या आतमधून एक धाव येत असताना अगदी वेगाने धावले दोन्ही बॅटर. अगदी आखो आखो में इशारे आपण ज्याला म्हणतो ना, त्या रीतीचा खेळ इथे पाहायला मिळाला. कॉलिंग ताळमेळ चांगल्या दर्जाचं इथे पाहायला मिळत आहे. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की दोन्ही बॅटर जे आहेत ना मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर की आपल्या पार्टनर वरती जास्तीचा विश्वास ठेवणारे असायला हवेत. पुढचा बॉल खोला उजव्याशीच्या बाहेर, इथे हलक्या हाताने चॉप केलाय. ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल होता, हलक्या हाताने खेळलाय. चेंडू थेट ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेर, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4. हा आला चौकार. बॉलला पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेत असताना इथे पाहायला मिळालाय. बंधने आहेत पॉवर प्लेचे षटक नाही तर इथे बंधनं आहेत क्षेत्ररक्षणाची. आणि या गॅप मध्ये केलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. केवळ दिशा दिली, मॅचची दशा बदलती आहे. स्कोर कार्ड वरती धाबा 21, 21 ऑन दी बोर्ड. यावेळेला डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 27. बॅटिंग करतोय सागर मोरे. यावेळेला देखील उजव्या बाहेरील हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कोणतेही रिॲक्शन्स इथे नाही आहेत. गोलंदाजाने जास्तीचा उत्साह नव्हता अपील मध्ये. त्याला ठाऊक होतं की बॉल कुठून एक्झॅक्टली निघून गेलाय. पंचांनी ही बाबी नेहमीच हेरतात की गोलंदाजाच्या रिॲक्शन्स काय आहेत, यष्टीरक्षण कशा रीतीचं, यष्टीरक्षक कशा रीतीने अपील करतोय, या बाबी पाहिल्या जातात. स्कोर कार्ड वरती धावा त्या 27. 27 ऑन दी बोर्ड. लोअर फुल टोज पुन्हा एकदा गॅप मध्ये केला. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना, संघासाठी आपली उपयुक्तता इथे सिद्ध करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाला आपण पाहतो एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 28. 28 ऑन दी बोर्ड ॲट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुडाबे टीम. थँक्यू. चला घाई करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो. 3 षटकांसाठी मला तर वाटतं ना की आपल्याकडे जे प्रमुख 3 गोलंदाज आहेत ते तुम्हाला हाताळणं बंधनकारकच आहे. आणि अर्थात या वेळेची चर्चा व्हायला नको. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की संकट समय मित्राचं मार्गदर्शन आणि देवाचं दर्शन फार उपयुक्त राहतं. परंतु इथे एवढी संकट मोठी आलेली नाही आहेत की तुम्ही मार्गदर्शनही घ्यावं आणि देवाचं दर्शनही. 2 षटक संपलेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. इथून पुढे अजूनही 5 सामने कव्हर करायचे आहेत. यासाठी आम्ही तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो आहोत. हा धाक नाही तर हा नम्रतेचा आणि विनम्रतेचा हाक आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचा फलंदाज इथे होईल सागर मोरे बाद. हितेश ठोंबरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सागरचा कॅच सागरने इथे झेलला आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. जय पाटील इथे सफलता प्राप्त होत असताना सागर मोरे बाद झाला. सागर कदमने त्याचा झेल घेतला. जय पाटील गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्याच बॉल वरती विकेट त्याने प्राप्त केली. विकेट टेकर गोलंदाजाची भूमिका अदा करणारा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जय. यावेळेचा बॉल उजवेशीच्या बाहेर लॉफ्टेड ऑफ ड्रॉय केला. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. इथे धावा मिळतील त्याच्यावर. आणखीन एक खणखणीत चौकार. चौकार येत असताना संघाची धावसंख्या 4च्या मदतीने तिथे 32 वरती जाऊन पोहोचली आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण या सामना सुरू होण्याच्या आधीपासून इथे इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन. या पुढचा बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. वेकेंड एरिया रन्स इथे मिळतील त्या पुनचे एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 33. चला एका बाजूला संजय 11 भाताण आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल निवी 11 साई समर्थ. तळवली टीमचे कॅप्टन या दोन्ही टीमचे कर्णधार या आपण लगेच टॉस करणार आहोत. जास्तीचा वेळ नाहीये आपल्याकडे, या कारणास्तव आपण वारंवार या गोष्टीची सूचना देतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस करण्यात येईल पुढच्या मॅचचा देखील. स्कोर कार्ड वरती 33 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील खाली राहिलाय. चेंडू कमी गतीने टाकला होता. इथे पुनःच एकदा प्रयत्न करण्यात आला रन्स घेण्याचा. धाव घेत असताना इथे आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद.
33 ला 3 ट्रिपल नेल्सन स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत. 33 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. 30 षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बॉल 5 वरती नॉट आउट खेळतोय तो अर्थातच हितेश ठोंबरे. 2 बॉल 5 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. राकेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. धावा यायला हव्यात. या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राकेश ठोंबरे आज चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. मोठा फटका इथे पाहायला मिळाला. हितेशच्या बॅट मधून षटकार येत असताना हा आपण पाहिला. जणू काही अंशी नो लुक स्ट्रोक होता. फटका खेळल्यानंतर पाहिलंच नाही बॅटरने तिकडे. आणखीन एक डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक सिंगल इथे निश्चित प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरी धावा. 2 धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल जिथे 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन दी बोर्ड. 42 रनचे टार्गेट या सामन्यामध्ये सेट केलंय. चला त्वरित मैदान खाली करा आणि दुसरा संघ अर्थात या आपण लक्ष वेधूयात ते अर्थातच कुडावे टीमचा आपण मैदानाचा ताबा घ्या आणि अगदी त्याच वेळेला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या कृपया. तळवली संघाचा कर्णधार या आपण त्वरित. जेवढा उशीर तुम्ही कराल ना सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल. त्यापेक्षा जास्तीचं काही नाही करू शकत आपण. पण आयोजकांचं म्हणणं असं आहे की आपण जास्तीच्या षटकांचे सामने खेळवावे. जवळपास 1 वाजले. इथून पुढे 5 मॅचेस अजूनही बाकी आहेत. जर सकाळी 4 वाजता जर मॅच चालू राहील तर केवळ खेळाडू असतात, समालोचक आणि अंपायर्स. त्या व्यतिरिक्त लाईव्ह टीम त्यापेक्षा जास्तीचं कोणी नसतं. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला जास्ती जणांनी पाहावं, तुमचा खेळ पाहावा तर आपण त्वरित या. लवकरात लवकर येऊन उपस्थित व्हा. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रॅक्टिस थांबवा आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॉल बॉय चला बॉल जमा करा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये होत्यात. ओपनिंग पेअर चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. अजूनही टॉस झालेला नाहीये. ही मॅच चालू होण्याच्या आधी आपण इन्व्हाइट करत होतो या दोन्ही टीमला की एकाच वेळेला 2 टॉस होतील. परंतु अद्याप आपण पाहिला तर तळवली टीमचा कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. 42 धाव संख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. 42 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. अशोक डी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. आदरणीय अशोक डी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येईल. नेक्स्ट मॅच आणखीन एक फ्रेश सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. संजय 11 भातान आणि त्याच्या अगेन्स्ट नेव्ही 11 साई समर्थ तळवली. नेक्स्ट मॅच मात्र पाहायला मिळेल. आपण सामन्याकडे वळतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लोकेश भगत आणि सोपान पाटणकर मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ती अर्थातच कर्जोई करंजडे या टीमची. कुडावेचे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होतो ऋषी ठोंबरेला आपण पाहत आहोत. आणखी एक वेगवान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल.
सामन्याला सुरुवात 42 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये आपण पाहतोय. उंच पुरासा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिला बॉल उत्तरार्ध पहिला चेंडू पहिला बॉल बॅटची लिडिंग एज ड्रॉप कॅच अशा रीतीचे झेल व्हायला हवे होते. पहिल्या बॉल वरती एक मोठी संधी चालून आली होती. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जिथे मनीष ठोंबरेला आपण पाहिलं हातात तोंडाशी आलेला घास इथे हिसकावून घेतलाय. प्रयत्न चांगले होते त्याने लोटांगण जरूर घेतलं बॉडीचं संतुलन बनू शकला नाही आणि म्हणून की काय चेंडूवरची पकड इथे सुटली आहे. जीवदान प्राप्त झालंय बॅटरला. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते आहे. वेगाने गोलंदाजी करणाऱ्या ऋषीच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळणं ही बाब सोपी नाही आहे. कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. मोठे स्ट्रोक खेळण्याची तयारी तुम्हाला दाखवावी लागणार आहे कारण धावा महत्वाचे आहेत. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचू शकलेला नाही. रन्स इथे पुन्हा एकदा मिळतील त्या दोन. गोलंदाजाने संधी निर्माण केली आहे परंतु क्षेत्ररक्षकांना त्या संधीचं सोनं अद्याप करता आलेलं नाहीये. धावांसाठी जद्दोजहद धावांसाठी धावा धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहत आहोत. तिथे 3 धावा फलकावरती असताना ऋषी ठोंबरेला आपण पाहतोय. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 18 बॉल मध्ये 42चा पाठलाग इथे करत असताना पहिल्या 2 बॉल वरती 3 धावा आल्यात. ऋषी पुढचा बॉल सोपांसाठी लोअर फुल टोच होता. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अफलातून प्रयत्न इथे पाहायला मिळालेत. प्रत्येक चेंडूवरती धावा रोखण्याचे प्रयत्न इथे चांगल्या दर्जाचे झालेत. डेडिकेशन लेवल चांगलं आहे. संघाच्या प्रतीची आपली एकात्मतेची भावना फार महत्वाची आहे आणि अगदी त्याच वेळेला जणू काही 12 क्षेत्ररक्षकांना घेऊन हे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. दर्जेदार क्षेत्ररक्षण झेल झालेले नसले तरी धावा रोखण्यामध्ये किफायतशीर कामी राहिलेत. किंवा धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मी का तू तू का मी यामध्ये इथे तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिले केवळ दुपाटणं. जीवदान इथे प्राप्त होत असताना फलंदाजाला आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये किंवा इतिहासामध्ये जीवदान फार हानिकारक राहतात. पृथ्वीराज चौहान याच्यावरती ज्यावेळेला मोहम्मद कवरी चालून आला होता त्यावेळेला मोहम्मद कवरीला पकडण्यात आलं. पृथ्वीराज चौहान राजाने त्याला जीवदान दिलं. तो पुन्हा एकदा आपल्या राज्यात गेला. पळून गेलेल्या सैन्याचं शिरच्छेद केलं. नवीन सैन्य बनवलं. पुन्हा एकदा हिंदुस्थान वरती आला आणि पृथ्वीराज राजाचा त्याने वध केला होता. जीवदान इतिहासामध्ये जेवढी हानिकारक आहेत ना तेवढी क्रिकेटमध्येही रोहित शर्माला दिलेलं तिसारा परेराने केवळ 4 धावसंख्येवरचं जीवदान त्याच्या बॅटमधून 264 धावा आल्या होत्या. पुढचा बॉल गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेर प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. चेंडू मध्ये जनरेट त्याने केला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. विथ द बाउन्स चेंडू उसळी घेत असताना तिथे पनवेलच्या नवी मुंबईच्या विमानतळावरून एखादी एरोप्लेन टेक ऑफ घ्यावं ना त्या रीतीचा चेंडू एक एअरक्राफ्ट प्रमाणे चेंडू इथे टेक ऑफ घेत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 5. पुढचा बॉल कमी गतीने पुन्हा एकदा संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेला कोणती चुकी केलेली नाहीये. फलंदाज क्रमांक पहिला सोपान पाटणकर बाद. तुमचे भाचे सन्माननीय मी आमच्या आप्पा पनवेल पंचायत समितीचे उपसभापती यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचा वाढदिवस आहे. राहुल तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखात समाधानात आनंदात आणि भरभराटीत जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा.
जिथे एक धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालीये. पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स आल्यात. त्या दोन संघाची धावसंख्या धावफलकावरती होती एकंदरीत 7. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या. एक फलंदाज बाद झाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात दुहेरी धावेने झाली. अजय ठोंबरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. मागील मॅचचा हिरो. त्याने अफलातून गोलंदाजी केली. बॅटिंग चांगली केली होती. अर्धशतक ठोकलं. या स्पर्धेतलं पहिलं ऑन साइडला केलेला चेंडू डीप मध्ये प्रोडक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. पुन्हा एकदा 2 धावा. जिथे एक धाव आहे तिथे 2 धावा येतात. याच्यावरती चर्चा होईल. यात ती मात्र शंका नाही आहे. कारण प्रतिस्पर्धेला तुम्ही सहजासहजी धावा देऊ शकत नाही. एक एक धाव महत्वाची. एक एक रन्स अँड रन्स इम्पॉर्टंट आहे. क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. धाव आणि धाव इथे लढवली जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. स्कोरकार्डवरती धावा त्या 9 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना येणारे 10 बॉल आणि 33 ची गरज. 10 चेंडू आणि 33 धावा. 18 बॉलची मॅच आहे. लोअर फुल टॉस. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना उत्तुंग आकर्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. थँक्यू. 9 चेंडू आणि आता मात्र 27 ची गरज आहे या सामन्यामध्ये. षटकार आलाय तोही अजय ठोंबरेच्या अगेन्स्ट. लोकेश भगतच्या बॅट मधून लोअर फुलटॉस बॉल होता आणि डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंग ऑनला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला षटकार त्याने ठोकला. यावेळेला वेगाने चेंडू मात्र बॅट वरती ब्रश झाल्यानंतर खेळपट्टीच्या समीप ट्रॅव्हल झाला. रन्स घेतलेली नाहीये लोकेश भगतने. मैदानाच्या आतमध्ये त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत केलं जास्तीचं. कारण पुढे काहीतरी त्याला मोठं करून दाखवण्याचा प्रयत्न त्याचा निश्चितच असेल. जणू काही वज्र निर्धार त्याने केलाय. मोठे स्ट्रोक मध्ये तो डील करण्याचा प्रयत्न इथे निश्चितच करेल. स्कोर कार्ड वरती 15 आहेत. 15 ऑन दी बोर्ड आपण पाहत आहोत. धाबा हव्यात की म्हणून अगदी त्याच वेळेला एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पार्टनरशिप ही बिल्ड व्हायला हवी. 8 बॉल आणि 27 ची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज खोला टाकला उजव्या सीच्या बाहेर. वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. तो कारगर साबित झालाय. अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळाली ती अजय ठोंबरेच्या माध्यमातून. सुवर्ण मध्य सापडणं फार अत्यंत आवश्यक राहतं. पहा ना, एखादा षटकार आल्यानंतर मग इथे गोलंदाजाला लय सापडली आहे किंबहुना त्या हव्याशा यशाची चव चाकण्यासाठी तो आता आपला 100% देऊ लागलाय. पुन्हा एकदा पंचाकडे अपील करण्यात आली आहे परंतु इथे रन्स प्राप्त होणार नाही. संघाची धावसंख्या जी मात्र स्थिरावलेली आहे ती धावफलकावरती 16. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले आहेत ते अर्थात 6 बॉल 26 ची गरज. 6 चेंडू आणि 26 धावा. धनराज बडे दादा भारी विभाग प्रमुख. बॉल आणि 26 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाजीमध्ये फेरबदल. इथे ठोंबरेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना इथे ठोंबरे गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण लोकेश भगतला पाहत आहोत. त्याने जिम्मेदारी घेतली. त्याने जबाबदारी घेतली. ही संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे असं संघ म्हणत असेल. संघातील साथीदार म्हणत असतील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज. इथे 1 2 3 अँड ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये जणू काही जगलिंग केलं होतं. एखाद्या सर्कस मध्ये आपण अशा स्वरूपाची जगलिंग पाहतो परंतु इथे क्षेत्ररक्षक जगलिंग करतोय. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 27 कॅचेस ड्रॉप झाल्यात आणि मला वाटतं ना मयूरजी पाटील की आजच्या दिवशी त्या 27 मधल्या 20 तरी कमीत कमी असायला हव्यात. कारण सर्वाधिक कॅचेस आजच्या दिवशी ड्रॉप झालेल्या आपण पाहिल्या.
पुढचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय खाली राहिला बॉल, इथे सिंगल. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपण पाहतोय. अर्थात एकंदरीत पाहिलं तर 4 बॉलचा शेष आहे, 4 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. डीप मधून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र घेण्यात आलेली एक सिंगल. एकेरी धाव संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 18 धावा धावफलकावरती आहेत, 18 ऑन दी बोर्ड. शेवटचे काही चेंडू आता मात्र शेष राहिले आहेत. मॅचची केवळ औपचारिकता आहे की काय? 3 बॉल 24 ची गरज. पुढचा बॉल यावेळेला देखील उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. या आधीच्या सामन्यांचा एकंदरीत लेखाजोखा पाहिला ना तर एकंदरीत 100 मधले 99% सामने हे अशा स्वरूपाचे झालेत की चेस झालेलंच नाहीये. चेस अद्याप आपण होत असताना फार अवघड कार्य झालंय या मैदानावरती धावसंख्येचा पाठलाग करणं. पुढचा बॉल कमी गतीने उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कोविड संपलाय परंतु बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग पहा ना किती चांगलं मेंटेन केलंय. रन्स आलेला नाहीये. डॉट बॉल असे आलेत. चेंडू जास्तीचा बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. स्कोर कार्ड वरती 18 हितेश ठोंबरे. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्याशीच्या बाहेर होता. इथे रन्स घेण्याचा प्रयत्न कोणताही केलेला नाहीये. अर्थात ही मॅच इथे जिंकली एक मोठ्या फरकाने. 23 धावसंख्येने हा सामना इथे जिंकला. तो कुडावे टीमने अभिनंदन. या मॅचचा शिल्पकार या आपण आमंत्रित करूयात. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. हॅलो, सन्माननीय श्री महेशजी पाटील यांचं आष्टे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संतोष घोगरे यांना विनंती करतो की महेश पाटील यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे.